ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांत कामन मोहना मदमत्सर कानन दहना. हे भव भय पाश निकृतना भवानी रंजना भयहारका. हिमाद्रीजा माता गंगाधरा सिंधू वदन जनका कर्पूर गौरा. पद्ज्ञानभमनरञ्जना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा सुहास्यवदना नन्दीवहना अंधकमर्दना. गजान्तका दक्षक्रतुदलना दानवदमना दयानिधे. अमितभक्तप्रियकरा तटिकान्तकभुज त्रितापहरा. तुझे गुणवर्णावया दशशतवक्ता शक्ती नवेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना. आशा पाश रहित विरक्त पूर्णा निज भक्त पाशा विमोचना. जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त. तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पुरविसी विषय पदार्थ. जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू. निज ध्यानी लाविसी मन तेच परम विरक्त होऊन. पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष. आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष. एच विषयी कथा निर्दोष. सूत सांगे शौनकादिका. आर्याव्रत देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर. जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशीळ प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळ नृपाळ. दृष्ट दुर्जन शत्रु खळ त्यासी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बळास उपमिजे आयुसुत. समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दान विषय. शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्ती सतत्पर. त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी. बहुत नवस करिता पंचवदना. एक कन्या झाली शुभानना. सुलोचना नैषद्ध अंगना. उपमेस तिच्यान पुरती. तारक रिजनक शत्रुप्रिया. वृत्ता रिषातृजन काजया. उपमा देता द्विजराज भार्या. बहुत वाटली हळूवट ते अपर प्रतिमा भार्गवीची. उपमा साजे हैमवंतीची की द्रुहीन जाया पुत्री मित्रांची. उपमा साच द्यावी तिथे कलंक रहित रोहिणी धव. तैसा मुख शशनी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य गळूनी सर्व. ओतिले वाटे कमलोद्वये तिच्या जन्मकाळी द्विज सर्व. जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व. सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवानी. ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्षे कामिनी. राज्य करील वनीचे एकता तोषला राव बहुत. द्विजांस धनवस्त्रे अलंकार देत. जाने जे मागितले ते पुरवीत. नाही ने दीन मनोची तिचे नाम सीमंतिनी. सीमा स्वरूपाची झाली तेथुनी. लावण्य गंगा चातुर्य खानी. शारदे ऐसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत. तो अमृतात विषाबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला.
14वे वर्षी सीमांतिनीसी वैधव्य येईल निश्चयसी. ऐसा एकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला. वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करुण. होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग. तव ती शुभांगी उद्वेक सहित उपवर जाहली. सकळ कळा प्रवीण चातुर्य खानीचे दिव्य रत्न. तिचे एकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहुन कस्तुरी मृग घेती रान. पितयास आवडे प्राणाहुन पाहता नयन न धाती. वरद पाहुनी रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन न दाखवित. गमन देखोनी लपत मराळ मान सरोवरी. क्षण एक चाले गजगती देखोनी शंकरा करी प्रती. कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुजी घालिती सुवासा. कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी तिचे नयन. वेणीची आकृती पाहुन भुजंगवीवरी दडाले. या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नसिक. बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता. पक्कदंडी बबीज सुरंग बहुत त्यास लाजविती तिजे दंत. कुंच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णू किती. तनुजा सुवास अत्यंत जाय 10 योजन पर्यंत. सूर्यभ्रमे समकांती भासत शशी सम मनोरमा. झाली असता उपवर तिच्या पद्मिनी संख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपाशी. त्यांच्या मुखे करोनी वार्ता एके सीमांतिनी चतुर्दवर्षी. आपला लागुनी वैधव्य कथिले ऋषीने. परम संताप पावली ते समयी. यज्ञ वैकल्याची श्री मैत्रेयी तिचे पाय धरुनी लवलाही. पुषे सदद होवोनिया सौभाग्यवर्धन व्रत. माये कोण ते स्वांग त्वरित कोण ते पूजू द्वैवत. कोण त्या गुरुसी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत. 14वे वर्ष वैधव्य यथार्थ मग मैत्रेय बोलती धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झालिया पूजावा त्रिपुरारी. षोडशोपचारे सप्रेम मने तुझ दुःख झाले जरी प्राप्त. तरी न सोडी हे व्रत ब्रह्मान भोजन दंपत्य बहुत. पूजी माये अत्यातरे पडिले दुखांचे पर्वत. तरी टाकू नको हे व्रत उबळन धरी मनात. बोलन ठेवी व्रताते त्यावरी नैषधराज नळजान. त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगन सुजान. केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त. जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित. चित्रांगन तैसाची कुंभिनी शोधिली समग्र. परी त्याहुनी नाही सुंदर तो 30 योजिलावर. राशी नक्षत्र पाहोनी इकडे सीमंतिनी आचरे व्रत. सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवसा 11 शत.
दाम्पत्ये पूजिते अवस्त्रालंकार आणि कही ब्रह्मान भोजन आल्या तिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमवार निशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सीमांतिनी पासुनी शिवास अभिषेक पापांसहार शिवपूजने समाज पार गंधाक्षदा मला परिकर सौभाग्यवर्धन त्या करिता शिवा पुढे धूप जळिता बहुवस तेने आग होय सुवास दीप चालविता वश वर्धमान होय पै आणि कही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूल दाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्ध होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञानी श्रवणे दिव्यादी हरण नृप करिता जन्म मरण दुर्जटी दूर करीतसे तंत वितंत घर सुस्वर शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एव सर्व अलंकार वाहता सर्वा ठाई जलभाय तत्वता ब्रह्मांन भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रीने पूर्वी व्रत सीमांतिनीस सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजिती आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगण नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सीमांतिनी दिदली 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्र अबुर्दे धन जाना राये दिदली वरदक्षिणा वसरे अलंकार नवरत्न गणना गोकोना न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिदले जा माता 4 दिवसापर्यंत 4 व्रण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमाधन नेता ब्रह्माण वाटेस टाकिती नेवने म्हणून याचका मुखी हेची वचन पुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दरिद्र रान टाकिले जळून दुराशा दृष्ट टकवन दग्ध झाले मुळीहून धन मेघ वर्षदा अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकर टवटवित विढुरले असो नैषध्यपुरीचे जन पाहती सीमांतिनीचे वदन इंदुकळा पोषक चिरुण द्विजवतिले 32 कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखीचे निगता श्वासोच्छवास सुगंधराज तोची वाटे जलमुखी जलकंठक जलमाला तेज वशिष्ठ जलज निंब पत्रे करुणी एकवट ओवाळुनी टाकिती शशीमुख असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन सकळ वराडी अनुदीन सौंदर्यावर्णिती सीमांतिन विजयदशमी दिवावळी लक्षुण जमात राहाविला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवून
चित्रवर्मा राजेंद्र, जैसा श्रीरंग आणि इंदिरा, तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूवरा, समयोचित करी बहु, कोणे एके दिवसी चित्रांगद, सवे घेऊनी सेवक वृंद, धुरंधर सेना आगाद, जात मृगये लागुनी, वनी खेळता श्रमला फार, गर्म आला तप्त शरीर, जानोनी नौका सुंदर, यमुना डोही घातली, त्यात मुख्ये सेवक घेऊन, बैसला चित्रांगद गुणनिधान, आवले अवलोकित चहूकडून, कौतुके भाषण करिता ती, कृतांत भागिनीचे उदक, कृष्णवर्ण भयानक, त्या उदकांचा अंत सम्यक, कधी कोणी न घेतला, तो भ्रमभजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत, आवडे आक्रोशे बोलत, नौका बुडाली मनोनिया, भयभीत झाले समस्त, नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत, नाही अंत महाशब्दा, तीरी सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदाचे पाठी राखे वीर, आकांत करीती एकसरे, सेवक धावती हाक फोडित, चित्रवर्म्यासी जानविती मात, राव वक्षस्थळ बडवित, चरणी धावत यमुना तीरी, शिबिके माझी बैसोनी, माते समवेत सीमंतिनी, धावत आली तेच क्षणी, पडती धरणी सर्वही, दुःखार्णव पडली एकसरी, तिथे कोणाशी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी, पिता सावरी तियेसी, माता धावूनी उठाउठी, कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेने सृष्टी, आकांती एकची वर्तला, सीमांतिनीचा शोक एकोणी, डळमळून लागली कुंभिनी, मेदनी वसनाचे पाणी, तप्त झाले कसरे, पशुपक्षी वनचरे समस्त, वृक्ष गुल्मलता पर्वत, त्यासही शोक अत्यंत, सीमांतिनी सपाहता, शोके मूर्छला येऊनी, निश्चेष्टित पडली सीमांतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता एकोनिया, अवघी झाली एकत्र, दुःखार्णवाचा न लागे पार, स्नेशेत देखोनी श्वशूर, लोकाग्रीने कळविळाला, चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावारती, नाही मिती शोकासी, मृतिका घेऊनी हस्तकी, लावण्यवती घाली मुखी, मने गहनपूर्व कर्म मी, शोक झाला यथार्थ, माझा एकुणता एक बाळ, चित्रांग परम स्नेहाळ, पूर्व पापांचे हे फळ, कालिंदी काळ झाली आम्हा, माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही, मज अनाथाची काठी पाही, कोठे सोडिली निर्दये, माझा दावा गेरा जहंस, कोणे नेले ग माझे पाडस, माझा चित्रांगद डोळसा, कोणे चोरून नेला गे, म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथारंग उच्छेदिला, की पत्नी भेद केला निशेष, की संत महंता लाविला दोष, की परांदनाचा अभिलाष, केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणून, ब्रह्मनासी चाळविले बहुत दिन, ही दाता देता दान, केले विघ्न म्या पूर्वी, कोणाच्या मुखी घास काढिला,
की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्रह्मान बैसला तो बाहेर घातला उठवोनी, की कुरंगी पाडसा विघडविले मी, की परी वाजरका प्रती निंदिले, तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे, असो प्रधान वर्गी सावरुनी, सहपरिवारे चित्रवर्मा सीमांतिनी, स्वनगरासी नेओनी निज सदने राहविली, इंद्रसेने लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती, तव दया देऊनी पापमती राज्य सर्व घेतले, मग इंद्रसेने लावण्यवती देशांतरा पळोनी जाती, तेथोनी ही शत्रू धरुनी आनिती, बंदी घालिती हट्ट तेव्हा, इकडे सीमंतिनीचे व्रत न सोडी अत्यातरे करीत, एकादश शतदंपत्य पूजी संयुक्त विधीने, सर्व ही भोग वर्जुन जान, यामिनी दिननित्य करी शिवस्मरण, 3 वर्ष झाली पूर्ण, यावरी वर्तमान एका पुढे, इकडे चित्रांगण यमुनेत बुडाला, नागकन्यांनी पाताळी नेला, नागभुवनाची पाहता लीला, तटस्थ झाले राजपुत्र, दिव्य नारी देखिल्या नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी, शंखिनी अतिचतुर भामिनी, सुवास अंगी ज्यांच्या पदनखी निरंतर, गुजांवर करीती भ्रमर, ज्यांचा देखता वनचंद्र, तपस्वी चकोर वेदले, नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे, स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता, तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमिती सद्दद होऊनी स्तुती करीतसे, निर्भय तेथे राजसुत तक्ष वर्तमान पुसत, जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे, मागुती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवतासी भजता, यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगदा, प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिले इच्छा मात्रे जेने, अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेया मात्रे, इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून, प्रकृती पुरुषात होती लीन, पंचभूते तत्वासहित, मग दोघे एक प्रीती, आदी पुरुषा माझी सामाविती, तो सदाशिव निश्चिती, आम्ही भजतो तया ते, ज्यांच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण, त्या सत्वांशे करून विष्णू जेने निर्मिला, राज्यांशे केले विरीची स, तमांशे रुद्र तामस, जो शिव पुराण पुरुष, आम्ही भासतो सर्वदा, पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन, पंचतत्व सरिता मेदनी वसन, भस्मलोष्ट अष्ट धातू व्यापून, उरला तो शिव बसतो आम्ही, अष्टादश वनस्पती सर्व बीजे, 11 आली सहसे व्यापुले जेन कैलास राजे, त्याचे उपासक आम्ही असो, ज्याचे नेत्र सूर्य जाण, रोहिणीवर ज्याचे मन, रमा रमण ज्याचे अंतकरण, बुद्धी द्रुहिण जयाची, अहंकार ज्याचा रुद्र, पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा त्रिव, विराट पुरुष सर्व ही जो, एव जितुके देवाता चक्र, ते शिवाचे अवयव समग्र, 11 रुद्र 12 मित्र, उभे त्या पुढे कर जोडुनी, ऐसे ज्याचे गुण अपार, मी काय वर्णू मानव पामर, ज्या त्यांच्या दासांचे दास किंकर, आम्ही असो काश्यपात्मजा, ऐसे वचन 19 तेज,
परमसंतोषला दंश शंकराज क्षेमालिंगन देऊनी कंद्रतनुजा नाना कौतुके दाखविली तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत रहावे स्वस्त मजपाशी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकांसी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या 14 वर्षाची सीमांतिनी गुणनिधान लावण्य खानी प्राण देईल ते नितंबिनी बोलताय नयनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्षक होऊनी प्रसन्न देता पार वस्तू दे म्हणे 12 सहस्र नागाचे बळ दिदले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेगे वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य चेतांगणी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसांच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगे यमुना तिरी कृमणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमांतिनी स्नानाशी सत्वर कालिंदी तीरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगत दिसतसे फणिमस्तकीचे मुक्ते तेज विशेष भुजे पर्यंत डोले अवस्थंस गजमुक्ता फळांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचू जडल्या कंठी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले मनोनिया मुक्ता फळे देखुनी ते जाळ धावतची येती मराळ देखुनी या रक्तरत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावत मिलिंद 10 दिशा व्यापल्या सुबुद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सीमांतिनी ब्रह्मचक्री पडली विचारमणी चित्रांगद ही तटस्थ होऊनी क्षणाक्षणांनी हाळीत कंठभूषणे सहित मंगळसूत्र हरिंद्रा कुकुम विरहित वस्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहत असे न्याहाळीता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दाशी कुंच कमंडलू त्यासी उपमा नाही द्यावया तत्माच मिकर वर्ण डोळस चित्रकांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रह काळी झाकोळती मग तिये पाशी येऊन पुसे साक्षेप वर्तमान म्हणे तू आहेस कोणाचे कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुए नयन भरोनिया चालिले अश्रुधारा सवती खालत्या लाविल्या पायोधर लिंगा सगळत्या दंतजियेची बोलता नक्षत्रा ऐसा लखलखित सीमांतिनीच्या सख्या चतुर्थ राजपुत्र सांगती समाचार 3 वर्ष झाली हिचा भ्रतारा बुडला येथे यमुना जळी इची सासू श्वसुर दोन्ही शत्रूंनी घातली बंदिखानी हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती येची कंठ दाटला सद्दादित चित्रांगण खाली पाहत
आरक्त रेखांकिती नेत्र वस्त्रे पुरीसी पुसित वेळोवेळा सीमांतिनी सख्यास सांगे खून कोण कोठीला पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांग तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चितिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमांतिनी हाती धरून कहाणी सांगे अमृत वचन भ्रतारा तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटिके नवे कदापि जान श्री सदाशिवाचे आन असत्य नवे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढले येथुनी परी ही गोष्टी कोणासा लागुनी दिसत्रय पटवू नको ऐसे सांगुनी परम हसणे हे एरी चोर षष्ट मुख पाहे मने वाटत चिंत्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल केसा मग 8वी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझी या चित्ता परम आप्त वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काळे किळोनी उगळिया सत्य हे मदनांत का षडशास्त्रतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजन दंपत्य तितुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वसुरा त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन येरी करुणी हास्यवदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकू त्याच्या नेत्री आले जीवन सीमांतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सीमांतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमांतिनी कांत निज नगरा बाहेर उपवनात जाओनिया उतरला नाग मनुष्य वेश धरून शत्रूंस सांगे वर्तमान 12 सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू मने इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहास्तनी स्थापावेगी मग नाग जाऊन माता पितयासी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होनी शरणागत उभयतासी सिंहासनी स्थापित दयाद कर जोडोनी समस्त मनती आमा रक्षास स्वरे मग सर्व दरभार सिद्ध करून बेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनाचे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगद्याच्या गळा मिठी घालीत जैसा कौसल्याची रघुनाथ 14 वर्षानंतरे हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राणा जाता पडले मुखा माझी अमृत कारभार घेऊनी अमुप धावती देशोदेशीचा भूप पौरजनांचे भार समीप येऊनिया भेटती हनुमते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला मरण
आनंदमय झाले त्रिभुवन, तैसेच पूर्ण पै झाले. माता पितया समवेत, चित्रांगण चालिला मिरवत. नैषद्यपुर समस्त, शृंगारिले ते दवा. चित्रवर्म्यासी सांगावया साचार, धावता ती सेवकार भार. महाद्वारी येता समाचार, मात फुटली चहूकडे. चार जाऊनी रायास वंदित, उठाजी तुमचे आले जामात. राव गजबजिला धावत, नयनी लोटत अश्रू आनंदाश्रू. कंठ झाला सदादित, रोमांचक अंगी उभे ठाकत. समाचार आणिला त्यासी आलिंगित, धनवस्त्र देतसी मेहुनी. अपार भरुनी रथ, शर्करा नगरात वाटित. मंगळ तुरे अद्भुत, वाजो लागली एकसरे. धावले अपार भुसुर, राये कोश दाविले समग्र. आवडे तितुके धन न्यावे सत्वर, सुकाशी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ, मनोनी राव उडत नाचत. उपायने घेऊनी धावत, प्रजाजने नगरीचे. सीमांतिनी सी बोलवून, दिव्य अलंकार लिवून. जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन, हरिद्रा सुमना हार चंदन. सौभाग्य लेवविती जान, त्रदोयश विडे देती. एक शृंगार सवारित, एक पीक पात्र पुढे करीती. नगरीच्या नारी धावती, सीमांतिनीसी पहावया. माता धावली सदादित, सीमांतिनीसी हृदय धरित. माये तुझा सौभाग्य पर्वत, असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुम केला तुटून, पुढती विरुडला बेदीचे गगन. तुझे सौभाग्य गंगा भरून, अक्षय चालिली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत, 11 लक्ष पूजिली दंपत्य. जितवन करावयासा जमत, बोलवू धाडिले त्वरेने. माता पितया समवेत, चित्रांगण नगरायेत. चित्रवर्मा नृपती त्वरित, समोरा येत तयासी. जमातांच्या कंठी धावोनी, श्वसुरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी, पुष्पवृषी करीती देव. नगरा माझी आणली मिरवत, पुनर्विवाह. पाताळीचे अलंकार अद्भुत, सीमांतिनी लागिले ववित. नवरत्न प्रभा फाकली अमित, पाहता तटस्थ नारी नर. पातळीचा सुगंध राज निघुती, आत्महस्ते लेवविती सीमांतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व अक्षिती, श्वशुरा लागी दिदल्या. श्वशुरांच्या चरणी, मस्तक ठेवी सीमांतिनी. माये तुझा सौभाग्यदी, उचंबळोनी भरला असो बहु काळ. पुत्र सीमांतिनी सहित, इंद्रसेन नैषद्यपुरा जात. अवनीचे राजे मिळोनी समस्त, छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यकारभार संपूर्ण, समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करुणी अश्वार्चन, शिवपदासी पावला. 8 पुत्र पितया समान, सीमंतिनीस झाले जाण. 10 सहस्र वर्षे निर्विघ्न, राज्य केले नैषद्यपुरी. जैसा पितामह नळराज, परम पुण्य श्लोक तेजपुंज. तैसाच चित्रांगद भुभुज, न्याय नीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत, सीमांतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत, सूत सांगे शौनकादिका. हे सीमांतिनीचे आख्यान सुरस, एकता सौभाग्य श्रियांस. अंतरला भ्रतार बहुत दिवस, तो भेटेल परतोनी. विगत धवा एकती, त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी धरावी प्रीती, सोमवार व्रत न सोडावे. ऐसे एकता आख्यान, अंतरला पुत्र भेटेन मागुतेन. आयुरोग ऐश्वर्य पूर्ण, होय ज्ञान विद्या बहु.
गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय, गत धन प्राप्त शत्रु पराजय, श्रवणे पठने सर्व कार्य पावे सिद्धी येणेची, सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण, भक्ती माघवासी करिता स्नान, त्रिविध दोष जाती जळोन, शिवपद प्राप्त शेवटी, सीमंतिनी आख्यान सुधारस, प्राशती करीती सज्जन त्रिदश, निंदक असुरा तामस, अहंकार मध्य सेवित, अपर्णा हृदय विंद मिलिंद, श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद, अभंग अक्षय वेद, न चळे न ढळे कदाही, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्पंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, षष्टाध्याय गोड हा, श्री सांब सदाशिव अर्पणामस्तु, शुभं भवतु.